चला भाऊ, हे बघा, ते बोलतात ना मेहनतीचा फळ एकदम गोड असतो. आता तरी असं तुषार आपल्याबरोबर आता जॉईन झाले. आता काय एवढी अडचण होणार नाही. आता रेग्युलर आपली व्हिडिओ येईल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हा डायरेक्ट जाईल विटीला रस्ता, हा समोर जाईल 2 टाकी आणि आपल्याला जायचं इथे राईटला लालबागला. काय करूया, नाश्ता करूया का जेवूया? आई चालेल, आपल्याला तो पोट भरला पाहिजे एवढंच. तो लेपला गेला रस्ता तो मुंबईमध्ये गेलाय. हा सरळ डायरेक्ट ठाणा, हा जो ब्रिज आलाय राईट साईडला जाईल तो पुण्याला. कॅप्टन रेडी झाला आपला, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी. भाऊ बघा, भाऊ अशी हमाली करायला लागते. बघा बघा, हे चाचा आहेत, त्यांची पेटी आहे. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, मी आता आहे बरोबर पनवेलला चाललो आहे, कारण आलोय रत्नागिरीत ना, दाखवतोय बघा एकदम बरोबर. अजून पनवेल आहे, पळसपे फाटा बरोबर 3 किलोमीटर. आपण घेऊन आलोय आंब्याच्या पेट्या आणि पेट्यात बरोबर 140. मित्रांनो, स्पेशली बघा माझ्यासोबत आहे आज तुषार गुरव आणि हा माझ्यासोबतच राहणार आहे कंटिन्यू 2 महिने. थँक्यू सो मच भावा, तू माझ्यासोबत आल्याबद्दल. कारण 2 महिने मी कसे तरी काढले त्या सीझनमध्ये. एकटा प्रवास करत होतो, कोण ड्रायव्हर भेटत नव्हता. मी त्यानंतर तुषारला बोललो की दादा तू माझ्याकडे येशील का? तो बोलला बेटा मी तुझ्यावर आहे ना, काय टेन्शन करू नको बिजू. तर मी त्याच्याबरोबर आपली ही ट्रिप पहिली असणार आहे. जरानो, या ट्रिपमध्ये तुम्हाला मी सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे. आपण पनवेलपासून आपण डिलिव्हरी चालू करणार आहे ते मुंबईपर्यंत, म्हणजे पार परेल या भायखळ्यापर्यंत आपल्याला जायचं तिकडे डिलिव्हरी करायला. आणि शेवटची डिलिव्हरी आपल्याला वर्लीमध्ये करायची आहे, आपल्या राहत्या ठिकाणी. मित्रांनो, त्याच्या आधी आम्हाला डिलिव्हरी करायच्या आधी आम्हाला खूप भूक लागली आहे. रात्रीपासून आम्ही उपाशी आहे, कारण रात्री ड्रायव्हिंग मी केली. नंतरला मग पोलादपूरला तुषारला दिली गाडी चालवायला. तुषार बोला की मी आता चालू शकतो, फ्रेश आहे. मित्रांनो, डिझेल किती लागणार हे तुम्हाला मी आपल्या आपण सांगणार आहे. कारण कमीत कमी 100 किलोमीटरची आपली रनिंग होणार आहे. आणि आपली डिलेवरी आहेत कमीत कमी 17 डिलेवरी आपल्याला द्यायच्या आहेत. मोठमोठे थोडे बक्कल आहेत आणि आपल्याला फिरायचं आहे पनवेल, तुर्बे, नंतरला घनसोली, तर डायरेक्ट जायचं आपल्याला कांदिवलीला. तिथून आपल्याला मोठमोठे आपल्याला डिलेवरी चालू होणार आहेत. मित्रांनो, चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त फॉलो नक्की करा. चला मित्रांनो, चालू करा ना व्हिडिओ. जाऊया डायरेक्टली पहिला आपण पळसपेच्या हॉटेलला, कारण जरा पेट भरून जरा खाऊन घेऊया. चला, पळसपे फाटा JNPT लेफ्टला गेली आहे आणि पनवेल सरळ. आणि आपल्याला जायचं आहे नाश्ता करायसाठी. राईट साईडला हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये. आणि आपण पहिली आता जाऊया, पहिली पार्किंग बघूया. तर आम्ही फायनली U-टर्न मारून आलो आणि या हॉटेलचं नाव आहे शिवसागर फूड मॉल. तर आम्ही आपण नाश्ता करूया दाबून, कारण आमच्या दोघांना सुद्धा भूक लागली आहे ना तुषार. काय करूया, नाश्ता करूया का जेवूया? आई चालेल, आपल्याला तो पोट भरला पाहिजे एवढंच. ठीक आहे, चालेल. चला आपण जरा वेळ डायरेक्टली आतमध्ये फ्रेश बिश होया. चला, काय खायचं? पावभाजी. ठीक आहे, पेट भर के ना. चलो ठीक है भाई, टेस्ट करके देखेंगे भाई कैसा लगता है. चलो ठीक है भाई, देखेंगे कैसा टेस्ट लगता है. जरा फ्रेश झालो, जरा बरा वाटला. कारण सकाळी झोपलेलो बरोबर 7 वाजता, आता उठलो बरोबर 9:30 वाजता. ऑर्डर दिली आहे, आता पटकन खाऊन घ्या. चला, फायनली आपली पावभाजी आलेली आहे बघा. वाव, एक नंबर, एक नंबर. भैया थँक्यू सो मच. भैया थँक्यू सो मच. हा पोट भरून दबा के खाएंगे ना भाई. हे बघा पावभाजी आलेली आहे. मस्त बटर वगैरे टाकून लिंबू घेऊया, मस्त पिऊया. हा एक नंबर. असं कधी खातोय. वाव, एक नंबर, एक नंबर. चला खायला घेऊया मस्त की. तुषार खायला घे. खा लिया, एक नंबर. कारण काम करायच्या अगोदर सुरुवात आपण करतोय जेवायची, दाबून करणार एकदम.
आणि भाजी अशी खाणार जवान म्हणजे पोट भरल्या खाणार. चालू चालू पोट भरून खायचं भाई, पोट भरून लाजायचं ना अजिबात. काय मस्त आहे हा. चला आपण पण दाबून खाऊया. तर आपल्याला दुपारी आपल्याला काय खायला भेटणार नाही, आपल्याला डिलिव्हरी भरपूर द्यायची, त्याप्रमाणे आपण दाबून नाश्ता करणार आहे. भाजी तर मस्तच आहे, खाली या. चला खाऊन नगर निघूया. तर फायनली पावभाजी वगैरे सगळं खाऊन झालेलं आहे. तुषार अजून खातो जाणार. मला तर भूक लागली भरपूर म्हणून मी दाबून खाल्ले. नंतर आपण मागवलेलं आहे छास, कारण तुषारचा स्पेशल आहे छास ना. चला छास पण पिऊन घ्या मस्त आहे की, आणि जाऊया आपल्या प्रवासाला. चला बिल करू लगेच निघूया. चला फायनली नाश्त्यावर झालेला आहे, निघूया आता. चला भाऊ निघालो डायरेक्टली आपण नाश्ता करून. आता बरोबर आपण पळसपे क्रॉस केलाय आणि चाललो आपण खांदा कॉलनीच्या इथे. बघा ही पहिली डिलिव्हरी द्यायला खांदा कॉलनी पनवेल या ब्रिजच्या खाली आपल्याला ही पहिली पेटी द्यायची आहे, डिलिव्हरी करायची आहे. चला आपण आपल्या कामासाठी सज्ज होऊया एकदम, कारण आपल्याला आज भरपूर डिलिव्हरी द्यायच्या आहेत. 17 डिलिव्हरी 140 पेटी. तुम्ही कमेंट करून सांगा 140 पेटीचा किती रिपोर्ट असेल, कारण एक पेटी 200 रुपये आहे आणि काही पेटी अशा आहेत ना ते 300 रुपये प्रमाणे आहेत. चला आपल्याला इथे डिलिव्हरी द्यायची आहे खांदा कॉलनी इथे. या बलवंदर या जाऊ दे वरती. हा 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 खजिना खजिना कोकणातला खजिना आपण आणलेला आहे बघा. पेटी काढलेली आहे सचिन चव्हाण त्यांची पेटी आहे. तर आपण ठेवतो. आपली पहिली डिलिव्हरी दिलेली आहे. निघा डायरेक्टली तळोजाला. दुसरा डिलिव्हरी इथे डायव्हर्शन. हा जो लेपला गेला रस्ता तो मुंबईमध्ये गेलाय. हा सरळ डायरेक्ट ठाणा हा जो ब्रिज आलाय राईट साईडला जाईल तो पुण्याला, आणि हा जाईल डायरेक्ट रस्ता उरण फाट्याला. आणि आपल्याला जायचं सरळ या मार्गे. चला 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 चला. हे बघा इथे दिलेलं आहे तळोजा MIDC. आपल्याला तळोजामध्ये जायचं आहे. चला फायनली आपण पोहोचलो आहे तळोजा MIDCच्या त्या बिल्डिंगच्या इथे, तिथे आपल्याला गाडी मधले 15 पेट्या आपल्याला इथे खाली करायच्या आहेत. मॅप तर आपला इथेच एंड झालेला आहे. या बिल्डिंगचं नाव आहे कल्पवृक्ष. याच्या बिल्डिंगमध्ये आपल्याला खाली करायच्या आहेत 11 पेट्या. चला दुसरी डिलिव्हरी सुद्धा देऊन टाकूया आणि मस्तपैकी होऊया मोकळा एकदम. हे आपण 11 पेट्या इथे उतरवल्या आहेत. चला यांच्याकडे पेमेंट घेऊया आणि निघूया. चला फायनली इथनं पेटे टाकून आपण निघालो. आपला पेमेंट भेटला 2200 रुपये. आता इथून जाऊया डायरेक्ट जाऊया आपण तुर्ब्यामध्ये. आपल्याला एक डिलिव्हरी द्यायची आहे 5 पेट्यांची. बघा चला लवकर जाऊया. आपली नवलदी आपली वाट बघते आहे. बिल्डिंगमधनं आपण निघालो. पाणी घेतलेलं दिसते तुम्हाला माहिती. आपण आपल्या पेटीमध्ये पाण्याच्या बॉटल आहेत. पाणीसुद्धा विचार करा एवढं गरम होते. आणि बिल्डिंगमध्ये आपला एक कस्टमर भेटला. तो ॲक्च्युली होता दादा ते होते गोवाघरचे. ते मला बोलत होते की मला सुद्धा पेट्या पाहिजे आहेत, पण मला आंब्यांची गॅरंटी पाहिजे आहे. मी त्यांना बोललो दादा इथे माणसांची गॅरंटी भेटत नाही तर तुम्हाला आंब्यांची गॅरंटी कुठं देऊ. कारण 100 आंब्यांपैकी 6 ते 7 आंबे तरी किंवा 10 आंबे तरी खराब निघतील, पण बाकीचे आंबे चांगले निघणार हे माझी गॅरंटी आहे. कारण आपल्या रत्नागिरीला आंबा आहे. चला निघूया आपण डायरेक्टली तुर्ब्यात जाऊया आणि डायरेक्टली 5 पेट्या पहिला खाली करून घ्या. बेलापूर सिडको भवन. चला जाऊया आता डायरेक्टली आपण तुर्ब्यामध्ये 5 पेट्याची डिलिव्हरी देऊया. पोचला पण बरोबर. हा समोर ऑडिओ मॉल आहे आणि तुषार इथे आपल्या गाडी कटर ओपन करतोय. आणि आता त्यांचे 5 पेट्या ते आपल्याला द्यायचे आहेत. पोचील का आज? चला भाऊ बघा भाऊ अशी हमाली करायला लागते. बघा बघा हे चाचा आहेत त्यांची पेटी आहे ते आपण देतोय बघा भर रस्त्यामध्ये. चला भाऊ लवकर 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 दे लवकर लवकर दे बारके दे. चला 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 हेलो. चला 3 पेट्या गेलेल्या अजून 2 पेट्या फक्त राहिलेल्या आहेत. हा भाई आहे बघा. हा भाई भाऊ वरना फेकू नको कसं लक्षात ठेव. नको नको अजिबात नको अजिबात. चला या चाचांची पेटी आहे. चाचा थँक्यू सो मच.
त्यांच्या 5 पेट्या दिलेल्या आपण त्यांच्याकडे पैसे घेऊन लगेच दिली 1000 रुपये. आईच्या गावात एक नंबर. चला भाऊ, हे बघा ते बोलतात ना मेहनतीचा फळ एकदम गोड असतो. चला निघायत ना. घनसोली देखो, मुंबईची लोकल आणि आमची लोकल आणि हा आमचा ट्रॅफिक आणि हा माझा तुषार. बाबा कसा आहेस? एक नंबर उडी मारलीस बाबा, एक नंबर. मानला तुला, मानला. नशीब पाय बी तुटले नाहीत. दिलेलं आहे घनसोली विभाग मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. गाडीला तिकडे पार्किंगला, इथे आपण एंट्री करायसाठी थांबलेलो. तर चला जाऊया आपण. या बिल्डिंग मध्ये आपल्याला आंब्याची डिलिव्हरी द्यायची आहे खाली बेसमेंटला. तुषार वरती चढतोय. एक पेटी तर त्यांची आहे भानुशालीची. नाव बघून काढ. एक जरी पेटी चुकली दुसऱ्या नावाची इथे गेली तर आपले टांगा पलटी, घोडे फरार. चला लवकर द्यायचं पटकन. चल पटकन देऊया. आणि हा त्यांचा गेट आहे. चला घनसोलीत ना डिलिव्हरी देऊन निघालो. आता जाऊया डायरेक्टली कांदिवलीमध्ये. याचं लोकेशन सुद्धा मागवलेलं आपण 20 पेट्यांचा. इथून बरोबर पाऊण तास दाखवतो आपल्याला कांदिवलीमध्ये लोकेशन पोहोचायचा. पवई फायनली आपण पवईला पोहोचलोय. हे बघा पवईचा नजारा बघा. हे बघा पवईमध्ये सगळ्या अशा बिल्डिंग आहेत. तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय बरोबर पवईला. आणि विषय असा होता की आपल्याची आता मध्यंतरी व्हिडिओ लेट येत आहेत किंवा भरपूर गॅप पडते. तर त्याच्यामध्ये कारण होता की मी या आंब्याच्या सीझनमध्ये मी एकटाच प्रवास करायचो 2 महिने. आता तरी असं तुषार आपल्याबरोबर आता जॉईन झालं. आता काय एवढी अडचण होणार नाही. आता रेग्युलर आपली व्हिडिओ येईल. पण तेव्हा काय असायचा की मी एकटाच गाडी चालवायचो, एकटाच शूट करायचो आणि माझं घरीसुद्धा माझं जाणं व्हायचं नाही. कारण मी कंटिन्यू रिटर्न परत गावी यायचो. त्याच्यामुळे मला एडिट करायला किंवा व्हिडिओ शूट करायला तेव्हा मला टाईम भेटायचा नाही. पण आता फायनली आम्ही दोघं एकत्र असणार आहे पूर्ण सीझनपर्यंत. आणि या जेवढ्या सीझनचे व्हिडिओ आहेत तेवढा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करा. आणि आता जो आंब्याचा रेट आहे तो आहे बरोबर 2600 रुपये पेटी. 4 डझन, 5 डझन आणि 6 डझन. आपले जे सबस्क्रायबर भाऊ आहेत त्यांनी आपल्याकडनं घेऊन गेले आहेत सांगलीला, पुण्यामध्ये सुद्धा गेले आहेत आणि मुंबईमध्ये सुद्धा घेतलेले आहेत. आपल्या थोड्याशा म्हणजे आपल्या ओळखीने आपण थोडेफार कमी केलेले आहेत. जी प्राईस होती त्याच्यावरती. तुम्हाला जर पाहिजे असतील तुम्हाला माहिती आहे माझा नंबर तुमच्याकडे आहेच. तुम्हाला बिनधास्त कॉल करा, मेसेज करा, आपल्या डायरेक्टली कमेंट लावा. आणि थँक्यू सो मच तुम्ही कमेंट मला माझ्याबद्दल करता की बाबा दादा तुझी व्हिडिओ येत नाही, तुझी व्हिडिओला खूप गॅप पडते. धन्यवाद दादा. असंच प्रेम माझ्यावर राहून द्या आणि आपल्या चॅनलवरती सुद्धा. चला आपण दादा डायरेक्ट जाऊया कांदिवलीमध्ये. तिथे आपल्याला गाडी 20 पेट्या द्यायच्या. चला हा जाईल रस्ता डायरेक्टली कांदिवलीला. आपण राईट मारलाय तेव्हा आपल्या स्वामींना आपण गजरा घातलेला आहे. तर फायनली आपण पोहोचतोय बरोबर. आणि या रोडचं नाव आहे स्वामी विवेकानंद रोड. इथून बरोबर आपला लेफ्ट साईडवरतीच आपला लोकेशन आहे. चला लोकेशनला तर फायनली आपण पोहोचलो तर आहोत. मागच्या ब्लॉकमध्ये आपण इथे सुद्धा या बिल्डिंगमध्ये आपण पेट्या उतरवलेला. परत याच बिल्डिंगमध्ये आपल्याला 10 पेट्या इथे उतरवायच्या आहेत. आणि त्यांचा काहीतरी प्लॅनिंग चेंज झाला. 10 पेट्या या पलीकडे द्यायच्या आहेत. चला इथे उतरून घेऊया. कारण थोडा तर त्रास तर होणार आहे. कारण एकच डिलिव्हरी होती, त्या लोकांनी ॲड्रेस चेंज केलेत. चला नशिबात आपल्याच भेटते असा. एवढे प्रवास करून सुद्धा हे लोक असे आपल्याला एवढे त्रास देतात. काय करणार शेवटी काम आहे तर काम करावं लागते. चला मग बघा आपल्या भावाने पेटी काढली आहे. चला उतरवून ठेवूया. आता सुद्धा प्लॅन चेंज झाला आहे. 20 पेट्या इथेच उतरायला सांगितलेत. आधी बोलले 10 पेट्या उतरवायच्या आणि आता बोलले की 20 पेट्या. हे बघा 4, 8, 12, 16 आणि 20 एवढी पेटी आपल्याला खाली करायची आहे. वेस्टर्न आणि दादर. त्यानंतर जायचं आपल्याला. होय.
चला पेटी तर उतरून झाली. चला कांदिवलीच्या दुसऱ्या डिलिव्हरीला आपण जाऊया. इथून तर बरोबर आता मेन हायवेवरनं हा मेन हायवे आहे आणि ही बाजूला सर्व्हिस गल्ली आहे. इथे आपल्याला द्यायची डिलिव्हरी. ह्या बिल्डिंगमध्ये आपल्याला द्यायची डिलिव्हरी. मी पहिल्यांदा आलो ऑबेरायमध्ये. वा पहिल्यांदा आलो एवढ्या मोठ्या टावरमध्ये, ते पण आपले रत्नागिरीचा हापूस आंबा घेऊन. बघा पेट्या खाली गेलेल्या आहेत. चला आता आपण इथून निघूया. पेटी सुद्धा दिलेली आहे आपण आणि आपण थांबलो आता अंधेरीच्या सुद्धा आपण जाऊया डायरेक्टली. बरोबर आता विलेपार्लेला टोटल आपल्या पेट्यात 21 पेट्या आपल्याला खाली करायच्या आहेत 3 ठिकाणी. एका ठिकाणी 9, 2 आणि 10. चला जाऊ विलेपार्ले सांताक्रूज नंतर डायरेक्टली दादर. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. चला मित्रांनो आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा आपण वंदन करून आपण निघालो. पुढे पोचलोय विलेपार्लेला आणि ते आंबा महोत्सव वर्ष. इथे खाली उतरव ठेवून देते. हे सगळे इथे 9 पेट्या आहेत. या पार्करच्या स्टॉलवरती आपल्याला उतरवायचे आहेत. आंबा महोत्सव वर्षात तिकडे 9 पेट्या उतरवल्या आहेत आणि दोघांनी दुसऱ्याने मी. विलेपार्ले राईट साईडला स्टेशन आहे विलेपार्ले आणि आपल्याला जायचं बरोबर आता 100 मीटरच्या अंतरावरती आपला लोकेशन आहे जिथे आपल्याला 10 पेट्या खाली करायच्या आहेत. हे आहे आपली गाडी आणि आपला हा वेस्टर्न एक्सप्रेस हायवे. हा जायला डायरेक्टली अहमदाबाद विरारला आणि तो जायला डायरेक्टली दादरला आणि हा सबवे डायरेक्टली वेस्टर्नला जाईल. तिथे आपल्याला गाडी खाली करायची आहे 10 पेट्या. तिथे 10 पेट्या आपण उतरवलेल्या आहेत. आता जावे डायरेक्टली सांताक्रूज वेस्टला. चला. हे बघा आपला मास्टर कॅप्टन रेडी झाला. आपला कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी. चला आपण जाऊया आता. मला असं वाटते अंदाजे आपल्या आत्ता बरोबर आपल्याकडे पावते राहिले आहेत जास्त करून 10 किंवा 11. चला भाऊ मिलन सबवे. इथून डायरेक्टली आपण जाऊया. एक 5 पेटीची ऑर्डर आहे तेव्हा इथे 5 पेट्या आपण उतरवतोय. इमर्जन्सी 24/7. इथे सूर्या हॉस्पिटल आहे आणि हा सुद्धा हॉस्पिटल मला वाटते सूर्या. चला आपण इथे उतरून घेऊया. काय माहित आहे ते आपल्याला माहित नाही. या दादांच्या पेट्यात इथे उतरवायचे आपल्याला. चला. सांताक्रूजची एक डिलिव्हरी झालेली आहे. अजून 2 डिलिव्हरी बाकी आहेत. टोटल सांताक्रूजच्या 3 आणि खारची एक 4 डिलिव्हरी बाकी आहेत. मग डायरेक्ट आपण जाऊया दादरला. आणि हे बघा वेस्टर्नचा ट्रॅफिक म्हणजे बाबा एखादा पेशंट आला की तो ढगात गेल्याशी राहणारच नाही बाबा. खरंच सांगतो एवढा ट्रॅफिक आणणार असतो. बघा ठाण्याला जायला 25 किलोमीटर, वाशी 22 आणि सांताक्रूज बरोबर 3 किलोमीटर, बांद्रा 6. आम्ही रत्नागिरीवरून 7 तासात इथे येतो. 6-7.5 तासात. पण वेस्टर्नची डिलिव्हरी करायला आम्हाला 8 ते 10 तास जातात. 10 ते 12 पावत्यासाठी. सांताक्रूजवरनं लेप मारला आणि आम्ही आता थांबलो जरा इथे. बरोबर पेट्या देतोय. या काकांची 3 पद्माकर जाधव 3 पेट्या 3 पेट्या अजून जर 3 पेट्याला इथे बोलवलेलं आहे. त्यांना सुद्धा इथे देऊया पेट्या. चला काढ 3 पेट्या दिलेल्या आहेत. अजून 3 पेट्या इथे उतरवायच्या आहेत. मग जाऊया पाठीमध्ये हायवेला. इथे सुद्धा आपल्या 10 पेट्या आणि एक बॉक्स द्यायचा आहे. लगेच ते बाजूलाच आहे. चला मला लवकर खाली करून पोहोचलो मी लोकेशनला. हा आहे बरोबर सांताक्रूज स्टेशन. झालेली आपली डिलिव्हरी. आता इथून डायरेक्ट निघूया. आता पोहोचलो आपण बरोबर खारला आणि आता आपण इथनं युटर्न घ्यायचं आहे आणि बरोबर आपल्याला 100 मीटरवरती आपल्याला अजून 5 पेट्या द्यायच्या आहेत. चला तर ही शेवटची डिलिव्हरी आली आहे वेस्टर्नची आणि या दादांची ही डिलिव्हरी सुद्धा आपण डिलिव्हरी देऊन टाकूया 5 पेट्यांची. हा दिगंबर. चला लवकर पटकन देऊया आणि जाऊया डायरेक्टली आपल्या दादरला. इथे सुद्धा आपल्याला पेट्या द्यायच्या आहेत. चला पटकन. हे बघा दादा आपल्याला आले घ्यायला. घेतोयस पेटी घेतोयस. चला मग आता सुद्धा परत निघालो डायरेक्टली साऊथ मुंबईसाठी. माहीम माटुंगा. मित्रांनो आपण आता पोहोचलोय डायरेक्ट माहीम आणि माटुंग्यामध्ये. दादर भाऊ दादर करे आपण पोहोचलोय आपण आता टिळक भवनला. बघा हा आहे टिळक भवन.
काँग्रेसचं ऑफिस आहे इथे. आणि इथे आपल्याला हे बघा, ही समोर ताई आहे, तिकडे आपल्याला गाडी 4 पेट्या द्यायच्या पाहिजे. दादा हात दाखवत आहेत. ते 4 पेट्या आपण खाली करतोय. तिथे एक नेली. इथे यांची चाळ आहे. या चाळीमध्ये आपल्याला पेट्या तर 4 पेट्या दिल्या आणि आपण निघालो. आज आपला असा झालेला आहे, पूर्ण मुंबई लोकल झालेली आहे आपली ही ट्रिप झालेली आहे. केम हॉस्पिटल सोडून पुढे आलो. आता पोचल्या बरोबर हाफकिनला आपल्याला जायचं होता शिवडीला. आपल्याला पार्टीचं लोकेशन आलंय. 3 पेट्या तिकडे तर खाली करायच्या आहेत. शिवडी स्टेशन, पुढील स्टेशन शिवडी, नेक्स्ट स्टेशन शिवडी स्थानक. फायनली आपण या लोकेशनला देऊन निघालो आणि आता पोहोचलो बरोबर कॉटन ग्रीन हा स्टेशन आहे लेपला, रेल्वे स्टेशन. चला फायनली आपण पोहोचलोय आता डोंगरीला बरोबर. आणि इथं आपल्या जिथे शालीमार हॉटेल आहे सर, तिथे आपल्याला पेट्या खाली करायच्या आहेत 15. ब्लॉक मधले सगळ्यात जास्त पेट्या म्हणजे आपण इथे खाली करणार आहे शालीमार हॉटेलच्या इथे. फायनली पोहोचलो आपण डोंगरीला. इथे आपल्याला गाडी खाली घ्यायची पाहिजे. चाच्याची आपल्याला पेट्या आहेत आपले 15 आणि या टावरमध्ये द्यायचे आहेत. तर डोंगरीमध्ये आपण गाडी खाली करायला घेतली आहे. 15 पेट्या ते बघा, हे चालत घेऊन. मित्रांनो आपण निघालो डायरेक्टली पेट्या खाली करून. हा डायरेक्ट जाईल विटीला रस्ता, हा समोर जाईल 2 टाकी आणि आपल्याला जायचं इथे राईटला लालबागला. लालबाग लालबाग बसूया. आणि हा आहे शिवाजी महाराजचा कॅटरिंग कॉलेज आणि याच्या पाठीमागे चैत्यभूमी. पोचलो आहे आमच्या राहत्या ठिकाणी सिद्धिविनायक बाप्पा, गणपती बाप्पा मोरया. प्रभादेवी आमची शान, आमचा मान. आणि चला आपण आता शेवटची डिलिव्हरी सेकंड लास्ट इथे देऊन टाकूया पेट्या. चल प्रभादेवी सेंचुरी बाजार. मित्रांनो फायनली आपली शेवटची डिलिव्हरी, ते पण माझ्या राहत्या ठिकाणी म्हणजे जनता कॉलनी. ऑब्विसली सिग्नलवरनं राईट मारायचं आहे. फायनली आपण लास्ट डिलिव्हरी देण्याच्या मार्गावरती आहे आणि आता पोहोचलो आपण बरोबर जनता हायस्कूल, जी लेताजी शाळा आहे, जनता हायस्कूल आहे. आणि आपल्याला जायचं समोर राईट राईट राईट. तो राहून दे आता पुढे घे. पुढे तर मित्रांनो आपली फायनली गाडी खाली झाली. सकाळी आपण ब्लॉग्स चालू केलेला बरोबर 10 वाजता आणि आता वाजलेत बरोबर 10:30. म्हणजे आपण 12.5 तास आपण कंटिन्यू आपण प्रवास करत होतो मुंबईचा. पनवेलपासून आपण स्टार्ट केलेला ते वर्लीमध्ये येऊन संपवला. खूप म्हणजे खूप एवढा धमाला झाला. कारण नशीब तुषार होता म्हणून, तर जर मी एकटा असलो असतो तर मला हे शक्य झालंच नसतं. कारण गाडी चालवून गाडी खाली करणं हे शक्य नाही. कारण मी विचार आधीसुद्धा केला की आपण एखादा ड्रायव्हर ठेवायचा. तर फायनली आपल्याला तुषार देवा नवला देवीच्या कृपेने तुषार आपल्याला भेटला. आणि तुषार मला बोलला की विजू मी फक्त तुझ्यावरच असणार आहे 2 महिने. बोलो ठीक आहे, थँक्यू सो मच बाबा तू मला भेटल्याबद्दल. कारण मी ड्रायव्हर शोधत होतो तर नाही भेटला मला. आता फायनली भेटलेला आहे नवला देवीच्या कृपेने. मित्रांनो आपण डिझेल टाकलेला फक्त 1,500 रुपयाचा आणि आता फक्त ब्लिंक करते गाडी. म्हणजे पूर्ण डिझेल संपलेलं आहे. कारण आपली टोटली किलोमीटर झाली बरोबर 125 किलोमीटर झाली. कारण आपण इथून तिथून फक्त आपल्याला 2 पार्ट्याने आपल्याला जाम सतवला. एक म्हणजे सांताक्रूजमध्ये खूप म्हणजे खूप, आणि दुसरा म्हणजे ते आपल्याला शिवडीमध्ये म्हणजे जाम सतवला. की असे बोलत होते की नाही तुझी पेटी तू घेऊन जा, आम्हाला नको देऊ तुझी पेटी, आम्हाला नको तुझे ते आंबे. आंबे का आम्ही आमच्या खायसाठी आम्ही आणत नाही, आम्हाला शेवटी 2 पैसे भेटावे म्हणून आम्ही तिथनं एवढी लोकल करून आणतो. प्लस इथे एवढा प्रवास करून परत तुम्हाला सेवा देतो, तरीसुद्धा आम्हाला 2 शब्द ऐकायला लागतात. आणि हेच असते. कारण ड्रायव्हर हा असा व्यक्ती आहे ना की तो खूप स्ट्रगल करून वरती येत असतो. तरीसुद्धा ही आपली जी लोकल म्हणजे जे आपण जी ज्यांची लोकल करतो
ते सुद्धा आपल्याला जास्त सहकार्य करत नाही, तेच कारण असते. एनिवेज बाकी आपल्याला खूप मजा आली हा ब्लॉग करायला. आणि दमलो तर आहे, एवढा घाम आला आहे ना, कारण आपण सकाळी पोट भरून आपण पावभाजी खाल्लेली. त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय खाल्ला नव्हता. तुषारने सुद्धा काय खाल्ला नाही, पण तुषारला मी आता जस्ट सेंचुरी बाजारला सोडला आणि बोला आता जरा आता एंड करूया. मुंबईची लोकल पूर्ण प्रॉपर झालेली आहे. कशी वाटली तुम्हाला माझी ही मुंबईची लोकल? 148 पेटी आपण 12.5 तासात आपण गाडी खाली केली आणि पर पेटीचा भाव 200 रुपये होता. विचार करा. व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त फॉलो नक्की करा. तर चला लवकर भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.